मंडळी, आज आपल्या आयुष्यात पैशांना किती महत्त्व आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पैसे आपल्याला तितकेच महत्त्वाचे आहेत जितके की अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा. आज रस्त्यावरच्या भिकाऱ्यापासून ते अगदी कोट्याधीश व्यक्तीपर्यंत सर्वांनाच पैशाची गरज ही जाणवतेच. या पैशात इतकी ताकद आहे की कधी काही जंगलात राहणारा माणूस हा आज पार अंतराळात जाऊन पोचलाय. पण मंडळी, कधी हा विचार केलाय का की आपल्या आयुष्यातला हा अविभाज्य घटक नेमका बनवला तरी कोणी? पूर्वीचे लोक तर शिकार करायचे, गुहेत राहायचे. मग या पैशांची गरज नक्की कोणाला पडली असेल आणि का? तर याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागातून. नमस्कार, मी असरत मंगेश मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय न्यूज अनकटच्या विषय काय या कार्यक्रमात. तर मंडळी, आज संपूर्ण जगभरात एकूण किती पैसे आहेत हा कधी प्रश्न पडलाय? तर याचं उत्तर आहे 36.8 ट्रिलियन डॉलर्स. पण ही फक्त चलनाच्या स्वरूपातली रक्कम आहे. या व्यतिरिक्त प्लास्टिक मनी किंवा ई कॅशकडे जर आपण बघितलं तर ती आहे 1300 ट्रिलियन डॉलर्स, म्हणजेच 1.3 क्वाड्रिलियन डॉलर्स एवढी. पण हा पैसा नक्की आला तरी कुठून? नेमकं कोणी पैसे अस्तित्वात आणले? तर याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जावं लागेल आजपासून तब्बल 17,000 वर्ष मागे, म्हणजेच 15,000 BC मध्ये. हा तो काळ होता जेव्हा लोक फक्त शिकार करून आणि कंदमुळं खाऊन आपली भूक भागवायचे. पण एक काळ असा आला की लोकसंख्येत वाढ झाल्यानंतर लोकांना आवश्यक तेवढी शिकार आणि कंदमुळं मिळत नव्हती. मग लोकांनी घाबरत घाबरत का होईना पण आपल्या हत्यारांच्या बदल्यात दुसऱ्या ग्रुपमधल्या लोकांकडून ताजं मांस आणि कंदमुळं घ्यायला सुरुवात केली. आणि इथूनच सुरुवात झाली ट्रेडिंग या संकल्पनेची. असं म्हटलं जातं की सर्वप्रथम वस्तूंची देवाणघेवाण करून त्या मोबदल्यात अन्न घेणारे लोक हे मेसोपोटॅमियन जमातीचे होते. त्या काळासोबत लोकसंख्या जशी वाढत गेली तसं ह्या लोकांनाही हे लक्षात ठेवणं कठीण जाऊ लागलं की आपण कोणाला काय वस्तू दिली आहे आणि त्या बदल्यात आपल्याला कोणाकडून काय वस्तू घ्यायची. आता हा तो काळ होता जेव्हा लोक शेती करायला लागले होते आणि त्यांना बऱ्यापैकी समज आली होती. पण ह्या लक्षात ठेवण्याच्या प्रॉब्लेममुळे त्यांनी सुरुवात केली आपला हिशोब हा मातीच्या वस्तूंवर कोरून किंवा लिहून ठेवायला. आणि इथूनच सुरुवात झाली आजच्या काळातल्या अकाउंटिंग या कन्सेप्टची. पण अजूनही या सिस्टीममध्ये अनेक चुका होत्या. जसं की वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी दोनही व्यक्तींची मंजुरी असणं आवश्यक होतं. कारण कधीकधी एखाद्याला आपल्या कामाची वस्तू मिळून जायची, पण त्या बदल्यात समोरच्याला अशी एखादी वस्तू मिळायची ज्याचा त्याला काहीच उपयोग नसायचा. पण मग ह्याच गोष्टीचं सोल्युशन म्हणून लोकांनी पैसे वापरायला सुरुवात केली. पण हे ते पैसे नव्हते जे आपण आज वापरतो. त्याला म्हटलं जायचं कमोडिटी मनी. पण ही कमोडिटी मनी म्हणजे नक्की काय? तर लोकांनी अशा प्रत्येक गोष्टीला पैशाच्या स्वरूपात वापरायला सुरुवात केली जी गोष्ट मौल्यवान होती. उदाहरणार्थ पाळीव प्राणी, धान्य, हत्यारं, थोड्या प्रगत काळात मीठ आणि मोरपंख, आणि शेवटी शेवटी तर लोक आपल्या नोकरांना सुद्धा कमोडिटी मनी म्हणून देऊ लागले. पण ह्या कमोडिटी मनीमध्ये सुद्धा काही कमतरता होत्या. त्या अशा की कालांतराने प्रत्येकजण हा आपली वस्तू समोरच्याच्या वस्तूपेक्षा जास्त मौल्यवान असल्याचं सांगू लागला. आणि यामुळेच व्यापारात परत अडचणी यायला लागल्या. पण आता गरज होती ती अशा एका वस्तूची जी इतर गोष्टींचं योग्य मूल्य ठरवू शकेल. आणि ह्यातूनच आजपासून 2600 वर्षांपूर्वी सुरुवात झाली ती मेटल मनी, म्हणजेच धातूची नाणी वापरायला. आता ही सुरुवात केली ती पुरातन ग्रीक संस्कृतीने. त्यांनी सोनं आणि चांदीच्या मिश्रणातून नाणी बनवायला सुरुवात केली. आणि ह्या नाण्यांवर प्रामुख्याने सिंह किंवा बैलाचं चित्र असायचं. आता बघायला गेलं तर नाणी बनवायला सर्वात आधी म्हणजेच 1000 BC मध्ये चीनी लोकांनी सुरुवात केलेली. ते तांबा आणि पितळापासून नाणी बनवायचे. पण त्यांची नाणी ही फार प्रसिद्ध होऊ शकली नाही. या उलट ग्रीक लोकांनी बनवलेल्या नाण्यांनंतर संपूर्ण जगाने ही पद्धत स्वीकारली आणि प्रत्येक राजाने आणि शासकाने आपल्या स्वतःच्या नावाची नाणी बनवायला सुरुवात केली. पण तेव्हासुद्धा ही कमोडिटी मनी म्हणूनच वापरली जायची. पण एक काळ असा आला जेव्हा संपूर्ण जगभरात व्यापारासाठी ही नाणी वापरली जायची. पण त्यातही एक प्रॉब्लेम होता. तो असा की ह्यांचं वजन फार होतं. सोबतच ह्या नाण्यांची ने-आण करणं हेही फार अवघड काम होतं आणि यांच्यात चोरी होण्याची भीती असायची. पण ती म्हण आहे ना की गरज हीच शोधाची जननी असते. आणि हेच पेपर मनीसोबत घडलं. लोकांनी पेपर मनीला जन्म दिला. सन 1279 मध्ये मंगोल चीनचा शासक अबाका खान, जो की चंगेज खानचा नातू होता, त्याने सर्वात प्रथम झाडाच्या सालीपासून पहिली नोट बनवली, ज्याला त्याने IOU असं नाव दिलं, ज्याचा अर्थ होता की मी तुमचा कर्जदार आहे. आता ह्याची मूळ कन्सेप्ट होती की लोकांकडून त्यांच्या मौल्यवान वस्तू घेऊन त्याच्या बदल्यात हे पेपर दिले जाणार आणि जेव्हा लोक हा पेपर परत करतील तेव्हा त्यांना त्यांच्या वस्तू परत मिळणार.
पण लोकांनी ह्या पेपरलाच पैशाच्या स्वरूपात वापरायला सुरुवात केली आणि बघता बघता संपूर्ण जगभरात सर्वात जास्त IOU जमवण्याची शर्यत सुरू झाली. आणि याच काळात अस्तित्वात आल्या बँक्स. हां, आता तेव्हा त्यांना काहीतरी वेगळं म्हटलं जात असेल, पण त्यांचं काम होतं की लोकांच्या मौल्यवान वस्तूंच्या मोबदल्यात त्यांना IOU देणं आणि लोकांनाही सोन्या चांदीच्या नाण्यांपेक्षा हे जास्त सोयीचं वाटू लागलं. त्या काळात बँकांना पूर्ण स्वातंत्र्य होतं की त्यांना जितके पाहिजे तितके IOU ते छापू शकत होते. पण ह्याच गोष्टीने जन्म दिला तो महागाईला. जी गोष्ट पूर्वी 1 IOU मध्ये भेटत होती, तिच्यासाठीच आता 10 IOU आकारले जात होते. आणि ह्यातूनच त्या काळच्या बँकांकडे जमा असलेल्या नाण्यांपेक्षा पेपर मनीचं प्रमाण हे जास्त झालं आणि त्यातूनच सर्व बँकांनी स्वतःला दिवाळखोर घोषित केलं. मग आलं सन 1816, जेव्हा ब्रिटनने घोषित केलं की बँक तेवढ्याच नोटा छापणार जितकं त्यांच्याकडे सोनं अवेलेबल असेल, ज्यामुळे महागाई वाढणार नाही आणि कर्ज पण आटोक्यात राहतील. आणि बघता बघता इतर सर्व देशांनी सुद्धा ही गोष्ट ॲक्सेप्ट केली. पण मंडळी, त्यानंतर ह्या पैशांना IOU मनी नाही तर फॅट मनी म्हटलं जाऊ लागलं, जे की आजही लागू होतं. आणि आपण आजही जी पेपर करन्सी वापरतो तिला आजही फॅट मनी म्हणून ओळखलं जातं. तर मंडळी, हा होता आपला आजचा विषय. यासारख्याच आणखीन विषयांची माहिती घेण्यासाठी पाहत राहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. आणि जर तुमची एखाद्या विषयाबद्दल जाणून घेण्याची इच्छा असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबतोय. धन्यवाद.